गुड मॉर्निंग सगळ्यांना. स्वागत आहे तुमचं चॅनलमध्ये नितीनची नीतू डेली व्लॉगमध्ये. आज खूप उशीर झाला आहे व्लॉग स्टार्ट करायला. उठली लवकरच पण व्लॉग स्टार्ट उशिरा करत आहे. लक्षातच नाही राहत ना की आपण आता व्लॉगिंगचं काम पण सुरू केलेलं आहे, पण सिरियसली घेणार आहे मी खूप लवकरच. तर सुरुवात करूया आज नाश्ता बनवण्यापासून. तर नाश्तामध्ये मी काय स्पेशल बनवते, हे स्पेशल असं आहे, स्पेशल रेसिपी आहे, स्पेशल आहे. तुम्हीही बनवत असाल, मीही बनवते. माईट बी मी जरा थोड्याशा वेगळ्या पद्धतीने बनवते, तुम्ही अजून वेगळ्या पद्धतीने बनवत असाल. तर ही आहे माझी व्हेज ऑमलेटची रेसिपी. तर व्हेज ऑमलेटमध्ये मी काय वापरणार आहे आणि मी कसं बनवते हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा, मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेल. अजून एक गोष्ट शेअर मी करणार आहे. आपण जो फ्लिप करतो ना, म्हणजे डोसा किंवा उत्तप्पा, ऑमलेट वगैरे करताना जो एक मास्टर स्ट्रोक असतो बघा, एका साईडला कुक झाल्यानंतर दुसरी साईड जेव्हा कुक करायची असते आणि मग आपल्याला तो फ्लिप करायचा असतो विदाऊट ब्रेक होता. मी तुम्हाला दाखवणार आहे माझा व्हेज ऑमलेट किती छान प्रकारे फ्लिप होतो. वेटा बघा तुम्ही आता. जे बात, आवडलं का? चला मग आता लेकीला आणि आहोंना नाश्ता देऊया आणि मग आपण पुढे जेवणाच्या टायमाला भेटूया. चला पटापट आपण सर्व करणार आहोत आणि भेटूया परत जेवणाच्या टायमाला. बघा अशा प्रकारे नाश्ता आपला सर्व झालेला आहे. या सगळ्यांनी नाश्ता करायला व्हेज ऑमलेटचा. आज जेवणामध्ये फिश करी बनवली होती. त्यानंतर फिश करीसोबत बनवली होती मी फिश फ्राय, राईस, चपाती आणि ॲज युजल डेलीचं आपलं नॉर्मल सॅलेड वगैरे. तर चला आहोंना जेवण देऊया आपण. आता हे आहोंचं ताट रेडी आहे, आपण आहोंना जेवण देऊया. आज खूप कामं आहेत मला. जेवण देऊन भेटूया आपण थोड्याच वेळात. आहोंना विचारूया कसं झालं आहे. मच्छी फ्राय आहोंना तर जेवण आवडलं आणि मग आहो गेले ऑफिसला. मी आणि माझी लेक निघालो आहे शॉपिंगसाठी, कारण की काहीतरी खास आहे 2 दिवसात. लाडवरनं शॉपिंग करून आलो आणि लगेच मग जेवण बनवायला घेतलं, कारण की आहोला आणि लेकीला भूक लागली होती.
एका साईडला चपात्या करत होती मी आणि एका साईडला त्यांना दोघांनाही जेवायला वाढलेलं, कारण की त्यांना कसं ना गरम गरमच आवडतं खायला. गरम गरम असलं की मग प्रॉपर त्यांचं जेवणही होतं दोघांचंही. आणि मग मी पण लगेच बसणार होते, तोपर्यंत म्हटलं पटापट त्यांना जेवण वगैरे देऊया. आणि आज एक मुखवास पण संपला आहे माझं, तर मुखवास पण बनवायचं आहे मला. तर पटापट त्यांना जेवण देऊन आपण मुखवास बनवूया. भेटूया लगेचच. तर मी मुखवास बनवते. याच्यामध्ये बघा आहे सौंफ, तीळ, आळशी आणि आपला ओवा, म्हणजे डायजेस्ट पण होतं प्रॉपर आणि थोडा तोंडाला चव पण राहते आणि मुखवास पण होऊन जातो. डायजेस्टिव्ह सिस्टमसाठी एकदम व्यवस्थित आहे हे. तर हे आपण पहिले रोस्ट करून घेणार आहोत आणि रोस्ट करून झालं की मग आपण मिक्स करून एका जारमध्ये एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवणार आहोत आपण याला. बघा तर आपला मुखवास रेडी आहे. आपण रोस्ट करून घेतलेला आहे. आता फक्त आपण याला करणार आहोत मिक्स. मुखवास बनवून झाला, माझंही जेवण झालं, अहोचं लेकीचंही जेवण झालं, सगळं झालेलं आहे. तर तुमचा टाईम आहे हा स्किन केअर रुटीनचा आणि माझा टाईम आहे हा माझ्या किचन केअर रुटीनचा. तसं मी तुम्हाला अगोदरच सांगितलं होतं की मी डेली बेसिसवर किचन केअर रुटीन करते. तर आज पण तेच चालू आहे. अहोंशी आणि लेकीशी गप्पा मारत मारत बाकीचे कामं करत होती मी आणि मग बाकीचे कामं मी आवरते, माझं किचन केअर रुटीन करते. तुमचंही किचन केअर रुटीन झालंच असेल नक्कीच. तर भेटूया परत पुढच्या व्हिडिओमध्ये. आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. त्यासोबतच मला हेही सांगा की तुम्हाला व्हेज ऑमलेटची रेसिपी बघायला आवडेल का? त्या हिशोबाने मी पोस्ट करेल. येणाऱ्या 2-3 दिवसाचे व्लॉग खूप एक्सायटेड असणार आहे, कारण की मी परत करणार आहे ट्रॅव्हलिंग. जास्त दूर नाही, मुंबईमध्येच करणार आहे ट्रॅव्हलिंग, पण काहीतरी खास आहे, काहीतरी सरप्राईज आहे तुमच्या सगळ्यांसाठी आणि ते मी लवकरच घेऊन येणार आहे. लवकरच म्हणजे उद्याच्याच व्लॉगमध्ये. तर बघत राहा नितीनची नीतू डेली व्लॉग. लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र बिलकुल विसरू नका. एक आयडिया सांगू का सबस्क्राईब करायची? तुमच्या फ्रेंडचा फोन घ्यायचा, त्याच्यामध्ये माझं चॅनलचं नाव सर्च करायचं आणि सबस्क्राईब करून टाकायचं. बेल आयकनच्या चॅनलवर क्लिक करून टाकायचं आणि बोलायचं का माहिती. जर कोणी बोलले अरे हे कसं काय आलं माझ्या याच्यामध्ये, बोलायचं काय माहिती, मला नाही माहिती. जो काय हा आपल्या फॅमिली फ्रेंड्समध्येही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी सांगा. आणि तुमचा सपोर्ट असाच हवा आहे मला. आपल्याला खूप मोठा माइलस्टोन अजून गाठायचा आहे. 100 सबस्क्रायबर आपले पूर्ण झालेले आहेत. तुम्हाला वाटत नाही का की लवकरच माझे 1000 आणि मग त्यानंतर 10,000, 100K आणि मग 1 मिलियन सबस्क्रायबर व्हावेत ते? तर तुमचा सपोर्ट राहू द्या. खूप कमी प्रेम दाखवत आहे माझ्या व्हिडिओला. मला माहिती आहे कालचा व्हिडिओ म्यूट झाला होता, पण त्याला रिझनही तसंच होतं. ठीक आहे, परत तसं होणार नाही आहे. आणि बघत राहा चॅनल आणि सबस्क्राईब करायला परत एकदा विसरू नका. थँक्यू. बाय बाय. टेक केअर.